महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ही 1965च्या अधिनियमानुसार स्थापन झालेली स्वायत्त शैक्षणिक संस्था आहे. राज्यभरात मंडळाची एकूण 9 विभागीय कार्यालय कार्यरत आहेत. मंडळ कर्मचाऱ्यांच्या बढती आणि बदल्यांकरिता 1993 मध्ये ठरवलेले निकष आतापर्यंत लागू होते. या निकषांमध्ये वेळोवेळी सुधारणा करून कार्यकारी परिषदेची मान्यता देण्यात आली होती. मात्र डिसेंबर 2025 पासून नवीन अध्यक्ष नियुक्त झाल्यानंतर प्रशासनाने कोणतीही चर्चा न करता 2005चा शासकीय बदली विनियम लागू करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. कर्मचारी संघटनांच्या मते स्वायत्त शैक्षणिक संस्थेवर हा नियम सक्तीने लागू करण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. त्यामुळे हा निर्णय कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा ठरत आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या बढती बदली प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊन त्यांना दूरच्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम त्यांच्या कुटुंबियांवर, मुलांच्या शिक्षणावर आणि आर्थिक स्थितीवर होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. दरम्यान मंडळातील एकूण 591 पदांपैकी 386 कनिष्ठ लिपिक पदे रिक्त असल्याने कामाचा मोठा ताण कर्मचाऱ्यांवर पडत आहे. तरीही कर्मचारी परीक्षेची आणि निकालाची कामे वेळेत पूर्ण करत आहेत. या सर्व प्रश्नांवर प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. 20 एप्रिल पासून सुरू झालेलं हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत 28 एप्रिल पासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो.